सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या. जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैशाच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्याच्या घरट्यामधुनी जीवनाचे सूर साधते, जगते जगविते, प्रेमाचे धागे जुळविते. म्हणूनच ती स्त्री म्हटली जाते. स्त्रीमधल्या ममत्वाला, ज्वाज्वल्याला, स्त्री शक्तीला आज प्रणाम करूया. ती आहे म्हणून जग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती कुटुंबाचा कणा आहे, तसाच समाजाचा सुद्धा ती कणा आहे. सगळ्याच क्षेत्रात तिचा वावर आहे. एकीकडे तिने उंच उंच भरारी घेतली आहे. तिची भरारी पाहून अभिमानाने आपला ऊर भरून येतो. पण दुसरीकडे काय चित्र आहे. तळागाळात, खेडोपाड्यात, दुर्गम भागात हे स्त्री मुक्तीचं वारं गेलंय का? ती सक्षम झालीये का? खरंच अंतर्मुख होऊन विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आज महिला दिन आहे आणि आज आपल्याशी चर्चा करायला, आपल्याशी संवाद साधायला आपल्या कट्ट्यावर आमंत्रित आहेत कांचन नितीन गडकरी. कांचनताई जुळ्या बहिणींचा कट्टा, ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरोडे तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. 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 कांचन नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुविद्य पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या, सर्वांच्या मनात प्रेमाचं आणि आदराचं स्थान असलेल्या कांचनताई या न्यूट्रिशन मध्ये MSc आहेत, उद्योजिका आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, संस्कार भारती विदर्भ प्रांताच्या त्या अध्यक्ष आहेत, मातृसेवा संघ महालच्या अध्यक्ष आहेत, जे चॅरिटेबल हॉस्पिटल चालवतात. सेवा सदन शिक्षण संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत, जिथे 2500 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि जिथे 2 DED कॉलेजेस पण आहेत. श्यामा, त्या गाणंही खूप सुंदर म्हणतात माहिती का, उपांत्य विशारद आहेत. आपण ऐकूच त्यांचं गाणं. त्या रामटेकच्या श्रीराम शिक्षण संस्थेच्या पण अध्यक्ष आहेत, जिथे एक ज्युनियर सिनियर कॉलेज आहे आणि एकूण 3500 विद्यार्थी आहेत. त्या समृद्धी कोऑपरेटिव्ह बँक आणि स्वयंपूर्ण महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आहेत. महिला उद्योजकांना समोर आणणे, संस्कार भारतीच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करणे, दर्जेदार कार्यक्रम करणे आणि अनेक सामाजिक कार्यक्रम राबविणे हे त्यांचे महत्वाचे कार्य आहे. परत एकदा मनापासून तुमचं स्वागत. करायची गप्पांना सुरुवात? बिलकुल चालेल. कांचनताई, आज तुम्ही एका केंद्रीय मंत्र्याची सुविद्य पत्नी आहात, एक सामाजिक कार्यकर्ती आहात. तुम्ही पूर्वाश्रमीच्या कांचन तोतडे ना? हो. तर कांचन तोतडे ते कांचन नितीन गडकरी हा तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सगळ्या महिलांना, माझ्या सखींना, माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि मला असं वाटतं की जागतिक महिला दिन 8 मार्चलाच का बरं करावा? आपण रोजच महिला दिन समजला पाहिजे, कारण महिला ही कुटुंबाची कणा आहे, तुम्ही सांगितलंच आहे. आणि मला असं वाटतं वारंवार की ज्या कुटुंबात स्त्री, जसं आपलं हृदय आहे आणि हृदयामध्ये आपलं शरीर आहे आणि या शरीरामध्ये हृदयाला अतिशय महत्वाचं स्थान आहे, तसंच आपल्या कुटुंबामध्ये आपल्या स्त्रीला, कुटुंब प्रमुख व्यक्तीला हृदयासारखं महत्वाचं स्थान आहे. खरंय. ज्या कुटुंबातली स्त्री सक्षम आहे, सुदृढ आहे, संघटित आहे, सुसंस्कारित आहे, संस्कारक्षम आहे, ते कुटुंब चांगलं, ती स्त्री चांगली, असं मला सारखं म्हणावंसं वाटतं. मी पूर्वाश्रमीची कांचन तोतडे. माझे वडील डॉक्टर होते. रामटेक या छोट्याशा खेडेगावामध्ये आम्ही राहत होतो. माझं 10वी पर्यंत शिक्षण तिथे झालं आणि त्यावेळेला रामटेकला सायन्स कॉलेज नव्हतं.
म्हणजे मी आता ज्या शाळेमध्ये शिकली ना, श्रीराम विद्यालय, श्रीराम कन्या विद्यालय, अच्छा. ती संस्था गोळवळकर गुरुजींच्या म्हणण्यासाठी ती त्यांनी संस्था सुरू केली. अच्छा. आणि मी ज्या वेळेला त्या शाळेमध्ये होती हा, हा. त्यावेळेला तिथे त्या रामटेक गावामध्ये विज्ञान महाविद्यालय नव्हतं आणि मला सायन्स घ्यायचं होतं, म्हणून मग म्हणजे मी माझ्या आजी आजोबांकडे शिकायला नागपूरला आले आणि तिथे 11वी 12वी व BSc होम सायन्स झालं आणि सुमतीताई सुकळीकरांच्या माध्यमातून आमचं दोघांचं लग्न ठरलं. अगदी व्यवस्थित पाहण्याचा कार्यक्रम, चहा पोह्याचा कार्यक्रम सगळं असं होऊन आमचं लग्न ठरलं. आणि समाजसेवेचा वारसा म्हणा हा मला माझ्या आई वडिलांकडून मिळालेला आहे. कारण त्यावेळेला आणीबाणीमध्ये वडील मिसामध्ये होते, माझी आई सत्याग्रहामध्ये होती 6 महिने, वडील 1.5 वर्ष तुरुंगामध्ये होते. आणि हा समाज कार्याचा वसा मला माहेरून मिळाला, म्हणजे तोतड्यांकडून मिळाला आणि गडकरी वाड्यामध्ये आल्यानंतर तो वृद्धिंगत झाला असं मी म्हणेन. आणि कारण हे घरच सगळं राजकारणाचं होतं आणि माझ्या सासूबाईंनी तेव्हा जनसंघाच्या त्या काम करायच्या. अच्छा. आणि नितीनजींना सगळं बाळकडू जी आहे, म्हणजे ओरेटरी त्यांची अतिशय उत्तम आहे, गाणं उत्तम गातात, ते सगळं त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेला वारसा आहे. कारण आई जनसंघाच्या खंद्या कार्यकर्त्या होत्या आणि तेव्हाच आईंची आणि सुमती त्यांची ही छान मैत्री होती. मैत्रिणीच होत्या त्या, म्हणजे छान. आणि त्यांच्या थ्रू आमचं लग्न ठरलं. आणि मला माझं पहिलं भाषण मला माझ्या सासूबाईंनी लिहून दिलं. जेव्हा हे आमदार झाले माझ्या सासूबाईंना अतिशय आनंद झाला, कारण की त्यांना राजकारणाचा बाळकडू त्यांच्या आईकडून त्यांना मिळालेलं. आणि मला पहिल्यांदा हे आमदार झाल्यानंतर मला एका देवळामध्ये बोलावलं. त्यांनी नवीन दरवाजा बसवला होता देवळाला, तर तो दरवाजाचं त्या देवस्थानच्या लोकांनी बोलावलं. तर मी माझ्या सासूबाईंना म्हटलं, आई मला भाषण वगैरे देता येत नाही हो, म्हणजे मला काही माहिती नाही या. पण त्या म्हणाल्या की अगं आपण बोलतो तसं बोलायचं, दे मी तुला लिहून देते भाषण. तर त्यांचं पहिलं लिहून दिलेलं भाषण त्यांचं आहे, देवाची द्वारी उभा क्षण बरी, मी सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला मला सुमती त्यांनी सांगितलं होतं, कारण मला राजकारण कशाशी खातात माहिती नाही. म्हणजे समाजकारण माहिती होतं, सोशल वर्क माहिती होतं, पण राजकारण माहिती नव्हतं. कारण आई वडील संघाचं काम करायचे तर ते माहिती होतं. तर मला सुमती त्यांनी जे मला एक वाक्य सांगितलं ते मी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवलंय, की कांचन, नितीनचं राजकारण आणि भानुताईंचं कुळधर्म एवढं तू जोपास की तू घर जिंकलं. म्हटलं राजकारण म्हणजे काय, समजा आलं तर 2-4 पोहे करा, चहा करा आणि खायला द्या लोकांना. म्हणजे घरात जी देवीची आमची मूर्ती आहे म्हणा, किंवा जो तांदळ आहे, आणि माझ्याकडे माझ्या माहेरी सगळं सोहळं ओळं सण बारात जसं गडकरांकडे आहे सेम तसंच तोतड्यांकडे आहे. त्याच्यामुळे ती मला सवय होती, ते मला काहीच कठीण गेलं नाही. पण राजकारण पहिले 5 वर्ष खरंच कठीण गेलं. माझं लग्न झालं 84 मध्ये आणि 85 मध्ये सार्वत्रिक निवडणूक आल्या लोकसभेच्या. कधीच सगळ्यांना मला सांगायला हरकत नाही आणि म्हणजे सगळ्यांना वाटत असेल, पण मी सगळ्यांसाठी नक्की शेअर करेन. 18 डिसेंबरला आमचं लग्न झालं आणि त्यावेळेला बाळासाहेब देवरस नव्हते आमच्या लग्नामध्ये. तर माझ्या आईने त्यांना दुसऱ्या दिवशी जेवायला बोलावलं की तुम्ही यांना आशीर्वाद द्या. आबा काका थत्ते आणि बाळासाहेब देवरस जेवायला आले आईकडे. आणि तेव्हा इलेक्शनचा वारा असल्यामुळे हे सकाळी मला म्हणाले की तू जा. बघा तेव्हा आता सारखं असं नव्हतं की खूप मुलं मुली भेटतात आहे, बाहेर फिरायला जातात आहे, खूप गप्पा होतात आहे, घरात जातात आहे, म्हणजे मधली जी भिंत गळून पडते असं तेव्हा नव्हतं. तर मला म्हणे की तू जा. माझा भाऊ मला घ्यायला आला, मी आईकडे गेले. सत्यनारायणची पूजा झाली. ते लोक बाळासाहेब देवरस संघाचं म्हणजे डॉट 11 म्हणजे 11ला ते जेवायला बसले. त्यांचं बाळाचं जेवण झालं. तरी यांचा पत्ता नाही, कुठे गेले, तेव्हा फोन नव्हते, कुठे गेले काही कळलं नाही. आणि मग हे जवळजवळ मला वाटतं 12:30-1 वाजता. तेव्हा आबा काका गमतीने म्हणाले की अरे नितीन, तुझ्या पंक्तीचा लाभ आम्हाला मिळाला नाही. ते म्हणे की नाही आबा काका, मी ना 1-4 सभा घेऊन आलो, कारण आता इलेक्शन आहे.
तर तेव्हा मला पहिला झटका बसला की अच्छा इलेक्शन म्हणजे असं असतं. मला इलेक्शन काय मला माहिती, मला वाटलं की 2-4 लोक जेवायला घाला, अशा खूप गमती जमती आहेत इलेक्शनच्या. आणि फरवरीमध्ये हे स्वतः इलेक्शनला उभे राहिले होते. 85 मध्ये ज्यावेळेला 84 मध्ये इंदिरा गांधींचं हे झालं, आणि म्हणजे खून झाला, आणि मग सार्वत्रिक निवडणुका लागल्या, आणि तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 85 मध्ये हे स्वतः पश्चिम नागपुरातून उभे होते. अच्छा. तेव्हा खरं कळलं की लोकसभा आपल्या विधानसभा निवडणुका काय असतात. पण असे अनेक किस्से आहेत, पण त्याच्यातनं हळूहळू मी त्याच्यातनं निगेटिव्हिटी लक्षात न घेता त्याच्यातनं मी पॉझिटिव्हिटी लक्षात घेतली, की हळूहळू त्या अनुभवातून, त्या संस्कारातून शिकत गेलो, समजवत गेलो स्वतःच्या मनाला, मनाला मोड पाडता आली, आणि आता तर मुरलेला लोणच्यासारखं असं पक्क झालेलं आहे. खरंय. तुम्ही लोणचं नितीनजी मुरला म्हणजे सोबत त्याला आणखीन एक वेगळी छान चव येते. खरंच आहे. कांचनताई, आणि तुम्ही लग्नाच्या आधी यांना जेवायला बोलावलं होतं. म्हणजे माणसाचं मन किती संवेदनाशील असतं, किंवा किती समाजाचा विचार करायला, तेव्हा मला कळलं. तेव्हा इतकं मला माहिती नाही. ते म्हटलं की माझ्याकडे राजकारण नव्हतं, समाजकारण होतं. तर लग्नाच्या आधी दिवाळीमध्ये आईने यांना जेवायला बोलावलं, की बा दिवाळीचं म्हणून तुम्ही जेवायला या. पण त्यावेळेला महालमधले नगरसेवक नातू म्हणून त्यांचा डेथ झाला. तर हे म्हणाले की नाही, त्यांचा आज डेथ झाला तर मी आज जेवायला येत नाही. म्हणजे खरं तर घरातलं काही नव्हतं बरं, हो एक ना. समाजात काम करणारा व्यक्ती, पण तिथल्या नगरसेवकाचा मृत्यू झाल्यानंतर आपण वैयक्तिक जीवनामध्ये जायचं नाही, म्हणजे हा पण तेव्हा केवढा मोठा त्यांचा तो विचार होता. पण खरंच. ते मला त्यावेळेला कळलं नाही. त्यावेळेला राग आला होता की बाई आले तुम्ही, नंतर त्यांना जेवायला नाही बोलाल. म्हटलं आता लग्नानंतर जेवायला बोला. पण असं छोट्या छोट्या अनुभवातून, छोट्या हो. छोट्या गोष्टीतून शिकवत, म्हणजे शिकत गेलो आपण. पण त्याच्यामध्ये कधी मी खूप भांडण तंटा केल्या बा, की आता हे मला असं नको तसं नको, असं नाही केलं. की नाही, आपल्याला मला माझ्या आईने सांगितलं की तुला त्या घरात जायचंय, त्या भिंतींशी सुद्धा तू बोललं पाहिजे, इतकं तिथे एकरूप झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता जे वातावरण आहे त्याच्यात प्रत्येक आईने हे सांगायला पाहिजे आपल्या खरंय. मुलीला, की त्या भिंती सुद्धा तू आपल्याशा करून घेतला पाहिजे, तेव्हा ते घर हे तुझं घर आहे, माझं घर आहे, मला वाटेल. खरंय खरंय. खूप छान. तुम्ही नितीनजींसोबत विवाह झाल्यावर एका घरगुती मुलीपासून एक पब्लिक फिगर झाल्यात. तेच हा सांगत होते मूलाग्र ते. बदल झाला तुमच्या हा आयुष्यात. पुष्कळ बदल हा झाला बदल तुम्ही आयुष्यामध्ये. कसा म्हणून म्हटलं की स्वीकारला? अशा हा. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडत गेल्या, आणि त्याच्यातनं आम्ही शिकत गेलो. हो. मला पहिला मुलगा झाला, निखिल झाला, त्यावेळेला हे कुठे असतील, हे स्टेजवरती भाषण देत होते. आई. एका एका पहिल्यांदा आई झाल्यानंतरचा होणारा आनंद, आणि त्याच्यामध्ये सहभाग असणारा आपल्या नवराचे किती एक असे हो. सुखद ती हे असते की बा आपल्याला आता पटकन पाहिजे आपला नवरा आपल्या जवळ. तर सगळ्यात शेवटी हे मला भेटायला रात्री 10 वाजता त्याला सहज चाटवलं. म्हणजे त्याचा जन्म झाला 5:53 4:53, तब्बल 5 तासांनी हे आले दवाखान्यामध्ये. बापरे. हम्म. अशा अनेक गोष्टी होत गेल्या, पण मी ते सांगते त्याच्यातनं शिकत गेलो. हा. आमदार बनले, त्याच्यानंतर अजून जबाबदारी वाढली. मग मला वाटायचं की आमदार झाले, हे सतत कामं करतात, तर घरातली कुटुंबाची जबाबदारी पूर्ण माझ्याकडे होती. म्हणजे मी कधीही कौटुंबिक कारण किंवा कौटुंबिक याच्यासाठी कधी नितीनजींना शेअर नाही केलं की नाही हे आपल्याला सांभाळायचं आहे. आणि कधी कधी पहिले 2-4-5 वर्ष खरंच मला त्रास झाला, कारण एवढं ऍडजस्ट करायला वेळ लागतो. पण त्याच्यामध्ये माझ्या आईचा आणि माझ्या सासूबाईंचा अतिशय महत्वाचा सहभाग होता. माझ्या सासूबाई म्हणायच्या की अगं कांचन, म्हणजे त्यांना कधी कधी वाईट वाटायचं की ही रात्री 2-2 वाजेपर्यंत, 2 वाजता आम्ही जेवलेलो आहे, की रात्री 2-2 मी वाट बघत बसायची. मग हे दर शनिवारी भाजपची मीटिंग असायची, कधीही मीटिंग चुकवली नाही, साप्ताहिक बैठक कधीही चुकवली नाही. मुलं वाट बघत असायचे, कधी कधी मुलांना आवडायचं की बाबांनी कुठेतरी घेऊन गेलं, म्हणजे अशा तर शाळेच्या तर खूप गोष्टी आहेत. पण तरी मला आई म्हणायच्या की कांचन तो काही दारू पितो का, जुवा खेळतो का, चांगलं काम करतोय ना, मग त्याला तू साथ दिली पाहिजे. आई म्हणायची ग चांगलं काम करतात ना, ते चांगलंच होणार आहे, आणि त्यांना तू नाही साथ देशील तर कोण साथ देईल, तू सांभाळला पाहिजे. हे असं मला माझी आई आणि माझ्या सासूबाईंनी मला हे त्याच्यावर सतत मॉरल सपोर्ट दिला.
एकदा तर माझा मोठा मुलगा, त्याला खूप वाईट वाटायचं जेव्हा हे मंत्री बनले, पहिल्यांदा PWD मिनिस्टर बनले, आणि मुलांना वाटायचं नाही की आपल्याला बाबा आपल्या शाळेमध्ये आले पाहिजे, आपलं बाबांनी ऐकलं पाहिजे, बाबांशी काही गोष्टी शेअर केल्या पाहिजे. तर माझा मोठा मुलगा संघाचा अतिशय राग करायचा, दोघही मुलं राग करायचे. कारण काय, संघाने बाबांना मोठं केलंय आणि म्हणून संघ वाईट. तर त्यांना अतिशय ते संघाचे लोक आले की त्यांच्याशी भांडायचे, अक्षरशः भांडायचे अगं बाई. की नाही, तुम्ही माझ्या बाबांना मोठं केलं म्हणून आम्हाला आमचे बाबा मिळत नाही. एक दिवस निखिलनी, तेव्हा छोटा होता तो, साधारण 3री-4थीत होता, 4थीमध्ये होता, आणि एक नागरिक शास्त्राचा त्यांचं असं पुस्तकामध्ये फोटो होता, आई वडील 2 मुलं. तेव्हा केतकीचा जन्म व्हायचा होता, आणि असं त्यांनी एक असं पुस्तकात चित्र होतं. तर निखिलनी त्या चित्राचा एक फोटो, म्हणजे तेव्हा झेरॉक्स मशीन वगैरे सगळं नवीन होतं, आणि घरीच ऑफिस असल्यामुळे घरी सगळं होतं, त्यांनी झेरॉक्स मशीनने एक फोटो काढला, आणि तो फोटो आमच्या दरवाजाच्या बाहेर लावून ठेवला, आणि सांगितलं की असं आम्हाला राहता येईल का, तुम्ही सांगा. आई. आणि नंतर एक दिवस तर अजून त्यांनी गंमतच केली. त्यांनी, हे झोपले होते पलंगावर, त्यांनी दोन्ही बाबांचे पाय बांधून ठेवले पलंगाला, की मग आता तर बाबा पळणार नाहीत ना, आता बाबा पळणारच नाही, बाबा इथेच राहतील. कधी कधी सांगायचे नाही आम्हाला आमचे बाबा पाहिजेत, म्हणजे दिवाळी म्हणजे साधारण असं स्वतःच लिहून ठेवायचे की आज बाबा कोणाला भेटणार नाहीत. अशा अनेक मुलांच्या गमतींच्या. पण त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मुलांना जेवढी आई महत्वाची आहे तेवढेच तेवढे बाबा बाबा. पण महत्वाचे असतात. बाबांना त्यांना शेअर करायचं असतं, बाबांशी बोलायचं असतं. सगळ्या लोकांचे पालक येतात तर त्यांना वाटतं की माझेही बाबा आले पाहिजे शाळेमध्ये, आमच्या बरोबर त्यांनी वेळ घालवला पाहिजे, एकत्र गेलो पाहिजे. पण त्याच्यातनं मग काय करत गेलो की दरवर्षी वर्षातनं 8 दिवस आम्ही फॉरेनला जायचो. मग अच्छा. कारण की बाहेर जायचो, आणि ते 8 दिवस खूप मजा करायचं. सगळं मुलांच्या गमती जमती डिमांड सगळे त्यांचे पूर्ण करायचं. मग त्याच्यावरती पूर्ण वर्ष चाललं जायचं. आता त्यावेळेला मुलं लहान होती, त्यांचं वय लहान होतं, समज नव्हती. आता तर मुलं छान म्हणजे परिपक्व झाले, सगळं चांगलं झालेलं आहे. पण अशा अनेक मुलांच्या आयुष्यातल्या अशा अनेक गमती जमती आहेत. खरंच एकदा आहे. माझे मुलं सरस्वती शिशु मंदिर मधले, अच्छा. केतकीचं हे होतं, म्हणजे छोटी मुलगी जी आहे ती ती नुकतीच याच्यामध्ये जात होती, शाळेमध्ये होती, आणि तिचं गॅदरिंग होतं. हा हा. आणि गॅदरिंग असल्यामुळे आम्ही तिच्या शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये गेल्यानंतर यांच्यासोबत विजय दगडा होते. अच्छा. आणि विजय दगडा म्हणाले की अरे नितीन, तुझी मुलं या शाळेमध्ये आहेत. अच्छा. हा. तर त्यावेळेला विजय दगडा म्हणाले की नितीन, तुझे मुलं या शाळेमध्ये आहेत. तेव्हा यांनी दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे. हे हा. म्हणाले की विजय जी, स्कूल की बिल्डिंग ध्यान में मत रखो, स्कूल में जो संस्कार होते हैं वो संस्कार ध्यान में रखो. आणि खरंच आहे की विद्यार्थी केवळ घरामुळे घडत नाही, नाही. तर विद्यार्थी शाळा आणि घर या दोघांमिळून जे संस्कार होतात त्याच्यामुळे विद्यार्थी घडतो. आणि आज मला खरोखर अतिशय अभिमान आहे, आनंद आहे आणि गर्व आहे की माझे मुलं सरस्वती शिशु मंदिरमध्ये शिकलेले आहेत. त्याच्यामुळे तिथले जे संस्कार आहेत त्याच्यामुळे मुलं अगदी अतिशय म्हणजे जमिनीवरती त्यांचे पावलं आहेत. पण तुमच्या नितीनजींसोबतच्या या सहजीवनात त्यांची पत्नी, मुलांची आई, नातवांची आजी आणि समाजातलं तुमचं वेगळं स्थान आहे. आणि एका केंद्रीय मंत्र्याची पत्नी, तुम्ही सगळा हा समतोल साधता. आम्हाला सगळ्यांना कौतुक वाटतं. कसं काय साधता तुम्ही हा समतोल सगळा? काय आहे ना की ज्या वेळेला म्हणजे मी खरं सांगते 10 वर्ष मी म्हणजे मुलं मोठी होईपर्यंत मी समाजकार्य केलं नाही, अच्छा. अजिबातच नाही. कारण की आई आजारी होत्या, मला त्यावेळेला अनेक संधी आल्या. तो म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे मी MSc न्यूट्रिशन, तर मला खूप विविध पदार्थ करण्याची आवड, हाताला चव लोकांना आवडायची. तर खूप असं एकदा मी आणि ह्यांचे मित्र असं आम्ही कॅटरिंगचा व्यवसाय करायचा सुरू केला. अच्छा. मी तेव्हा एगलेस केक शिकली होती, सुपाऱ्या शिकली होती, अनेक पदार्थ शिकली होती. मुळात आवड. तर असं वाटलं की आपण काहीतरी व्यवसाय सुरू करावा. माझं विणकाम भरतकाम चांगलं आहे, असं वाटलं ते पण आपण चालू करावं. पण मला नितीनजींनी सांगितलं की कांचन, कुटुंब सांभाळून, माझी आई अंथरुणावरती आहेत, मुलं छोटी आहेत, ते सांभाळून तुला जे करायचं तू कर, तू शिक.
MSc होते, मग नेट सेट परीक्षा होत्या. माझ्या मॅडम मिसेस हक म्हणून येते, माझ्या मागे लागले, कंचन MSc फर्स्ट क्लास हो गए ना, अभी नेट सेट दे दो, मैं आपको बहुत मदत करती, आप एक बार तो आ जाओ. उपांत्य विशारद मी लग्नानंतर केलं. कुमार पांडेंकडे मी गाणं शिकायची. अच्छा. कुमार पांडेंकडे मला खूप इच्छा होती की आपलं विशारद झालं पाहिजे. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की कांचन तू विशारद हो. तर मला वाटतं वडिलांची इच्छा पूर्ण करायला तर मी माध्यमा पूर्ण माझं झालं होतं. आणि उपांत्य विशारद मी लग्नानंतर केलं. 2 दिवस कुमार पांडेंकडे गेली, पण आईंना दम्याचा सतत अटॅक यायचा. हो. घर खूप मोठं, येणारा जाणारा खूप, राबता खूप, छोटे मुलं. त्याच्यामुळे शेवटी मला कुमार पांडेच म्हणाले की कांचन नको येऊ तू, तू आपलं आधी घर सांभाळ. आई, आणि नंतर मग मी उपांत्य विशारद केला आणि चांगलं फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. क्या बात तेवढे आहे. मध्ये त्याचा माझ्या सासूबाईंना खूप अभिमान वाटायचा की नाही माझी सून सगळं करून हे करते. आणि त्याच्यामध्ये ना मला असं वाटलं, म्हणजे मी त्याच्यातनं शिकले की समजा आपण टाइम मॅनेजमेंटच्या व्यवस्थित केलं ना आणि प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये असेल ना तर आपण सगळ्या गोष्टी सांभाळू शकतो. हो. जसं की आता सोमवार ते शुक्रवार कधीच साहेब नागपुरात नसतात, हे कधीच नसतात. मग त्यावेळेला मी माझे 10 वर्ष तर मी सोशल वर्क केलं नाही. पहिलं काम केलं ते संस्कार भारतीचं. संस्कार भारतीला 96 मध्ये नागपूरला 5,000 कलावंतांचा एक मोठा संगम झाला. तेव्हापासून मी पहिले संस्कार भारतीचं काम चालू केलं. त्याच्यात खूप श्याम देशपांडे आणि आम्ही खूप मेहनत घेतली. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मातृसेवा संघ माझ्याकडे आलं. म्हणजे मातृसेवा संघाच्या तेव्हाच्या ज्या अध्यक्षा होत्या त्या आजारी होत्या. आणि बघा म्हणजे आता कोणीही कुठलीही स्त्री पटकन असं आपली खुर्ची सोडणार नाही. मला त्यांचा लाड सावंगीकर म्हणून होत्या आणि त्या आजारी होत्या, खूप आजारी होत्या. आणि त्या म्हणाल्या म्हणजे आमच्या सेक्रेटरींना की अध्यक्षाशिवाय संस्था राहणं चांगलं नाही. आज मी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, माझं काय होईल मला माहिती नाही, तुम्ही ताबडतोब नवीन अध्यक्षाची नियुक्त करा. बरं. तर मी म्हटलं की मी खूप लहान आहे, माझी मुलगी लहान आहे, मला कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मला हे घेणं शक्य नाही या. पण त्या म्हणाले की आम्ही सगळं सांभाळू, तुम्ही फक्त हो म्हणा. असं मातृसेवा संघाचं अध्यक्षपद आलं. मग सेवा सदनमध्ये काय होतं की तेव्हा बायलॉजमध्ये त्यांच्या होतं की स्त्रीच याची अध्यक्ष होईल. अच्छा. आणि त्यावेळेला त्यांच्या पण अध्यक्ष जवळजवळ 5 वर्ष त्यांची टर्म झाली होती. आणि कोणाला मी तिथे फक्त बॉडी मेंबर होती. पण तेव्हा बाबू भागवत माझ्या मागे लागलात की नाही बहिणी, आपण समजा जर ही आपली संस्था आहे, आपण जर तुम्ही अध्यक्ष नाही झाल तुम्ही काही काम करू नका. म्हटलं मला काही माहिती नाही शिक्षणातलं बापू, मला काही का ढ माहिती नाही, मला संसार माहिती आहे, विणकाम बरंच काम माहिती आहे. पण ते म्हणले की वहिनी हळूहळू शिकाल तुम्ही पण, आता आपली चांगली संस्था आता आपल्या हातातून जाईल. मोठी संस्था आहे, नावाजलेली संस्था आहे, जुनी संस्था आहे, रमाबाई रानडेंनी स्थापन केलेली संस्था आहे. मग मी यांना विचारलं की मी काय करायचं, म्हणजे मला इतकं सगळं झेपेल का? कारण की शेवटी काय असतं की घरच्या लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय या गोष्टी होणं शक्य नाही आहे. जसं तुम्ही म्हणता की पुरुषाच्या मागे स्त्री आहे, पण स्त्रीच्या मागे पण कुटुंब राहायला पाहिजे. सगळ्या कुटुंबाची साथ असेल तर ती समोर जाऊ शकते. एखादा व्यवसाय जरी करायचा असेल, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी जरी करायची असेल तरी त्या स्त्रीला घरचा पाठिंबा अतिशय आवश्यक असतो, अगदी अगदी. तर ते कुटुंब चालेल. तर मी यांना विचारलं तर हे म्हणाले की नाही कांचन तू करू शकशील, हळूहळू कर, वेळेचं गांभीर्य लक्षात ठेवून तू कर. जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा तू काम कर, शाळेतनं घरी येईपर्यंत तू घरी ये. असं यांच्या तेव्हा मार्गदर्शनाखाली मग मी मातृसेवा संघ, मग सेवा सदनला हो म्हटलं. मग कॉपरेटिव्ह बँक माझ्याकडे आली. मग आई आजारीच असताना गायत्री महिला औद्योगिक संस्था ही सगळ्या बायकांनी मिळून छापलेली संस्था होती. तेव्हा माझ्या मैत्रिणी विजयताई भुसारी आताही आहेतच, त्या आम्ही चांगलं काम करतोय. पण मी म्हटलं विजयताई तुमचं ठीक आहे बा, म्हटलं मी नाही करू शकत, माझे मुलं लहान आहे आणि आई पाहिलं तुम्हाला माहिती आई आजारी आहेत. विजयताई आधीपासून ओळखत होत्या. अच्छा. तर त्या म्हणाल्या की अगं कांचन तू होतं म्हण, तेव्हा हे मिनिस्टर होते, तू होतं म्हण, तू काहीच करू नको, फक्त तुझ्याकडे आम्ही मिटिंग घ्यायचो, फक्त तू सह्या कर. पण त्यावेळेला खरंच म्हणजे धंदाही कशा करतात माहिती नव्हतं. पण मी आणि असं करत 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 एक एक जबाबदारी पार पडत पण त्याच्यामधनं त्या अनुभवातनं शिकत इतकं सगळं आता सांभाळायला वेळ मिळतोय. आणि मला खूप आनंद आहे, समाधान आहे की सगळ्या संस्था खूप चांगल्या चालल्या आहेत. म्हणजे आता रामटेकच्या शाळेमध्ये
मी जेव्हा अध्यक्ष बनले, तिथे शाळा माझीच होती. तिथले जुने हेडमास्टर मला म्हणायला आले की नाही कांचन, तू नाही म्हणू नकोस. आपली शाळा आहे, आपली संस्था आहे, आपण आतापर्यंत इतकं छान चालवलंय, तू नाही म्हणू नकोस. तुला रामटेकला यावं लागेल, पण तू अध्यक्ष हो. मी आणि डॉक्टर पंडे पण तिथलेच माझी विद्यार्थी आहेत. ते डॉक्टर आहेत, तिथेच राहतात, आणि मी नागपूरला. आम्ही दोघेही माझी विद्यार्थी होत्या संस्थेचे. आम्ही दोघं मिळून तुम्ही चांगलं सांभाळा, तू नाही म्हणू नकोस. असं काही होता. पण आता व्यवस्थित मला समाधान आहे की सगळ्या माझ्या संस्था चांगल्या चालल्या आहेत आणि खूप चांगलं काम सगळ्या संस्थांमध्ये आणि पारदर्शकपणे काम होत आहे. कुठेही काहीही गडबड नाही, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. कांचन, ते आज जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने तुम्हाला विचारायला आवडेल की स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमकं काय? कारण स्त्रीचं स्वातंत्र्य आणि तिचं समाजातलं स्थान याचा विचार करताना बहुतेकदा विवाहित स्त्री आणि तिच्या कुटुंबातलं स्थान एवढाच विचार केला जातो, मर्यादित विचार. पण त्यापेक्षाही एक व्यक्ती म्हणून तिला विकासाच्या समान संधी उपलब्ध असणं, ही समानता असते का? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं, मी तुम्हाला म्हणजे कदाचित लोकांना आवडणार नाही, पण मी म्हणते की आता या 21व्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानता ही आलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीनी आपलं पाऊल रोवलं आहे आणि पाऊल रोवल्यानंतर ती अपयश तिला आलेलं नाही, ती यशस्वी झालेली आहे. पण मला असं वाटतं की स्त्री ही स्त्री आहे आणि पुरुष हे पुरुष आहे. घर दोघांचं असतं, एकाने आवरलं तर एकाने सावरायचं असतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 2च ठिकाणं असं आहे की जिथे बीजांकुर निघतं. एक म्हणजे माती, दुसरं म्हणजे स्त्री. या 2च गोष्टी अशा आहेत की जिथे आपल्याला बीजांकुर, आपण नवीन उत्पत्ती करू शकतो आणि हे आपल्याला ईश्वराने दिलेलं वरदान आहे. स्त्री पुरुष समानता कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? स्त्री स्त्री आहे, पुरुष पुरुष आहे. मला हे सांगा, आंब्याचा जो गोडपणा आहे तो फणसाला येऊ शकत नाही आणि फणसाचे जे काटे ते आंब्याला येऊ शकत नाहीत. स्त्री आणि पुरुष हे संसाराची 2 चाकं आहेत आणि त्या 2 चाकांनी जर समानतेने चाललं तरच तो संसाराचा रथ सलग चांगला चालू शकेल आणि तो रथ चांगला चालवून आपण नवीन निर्मिती करू शकतो. नव्हे करायला पाहिजे आणि करताना ती संस्कारित करायला पाहिजे. म्हणून म्हटलं की माती आणि स्त्री अशा 2च आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा 2च गोष्टी की ज्या बीजांकुर उत्पन्न करतात. आणि कुठे स्त्री पुरुष समानता नाही आहे. स्त्री कुठल्या क्षेत्रात नाही आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्री आहे. काय करत नाही स्त्री? सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रीनी सगळं क्षेत्र पादाक्रांत केले आणि तिथे तिने यशस्वी होऊन दाखवलेलं आहे. आज पंतप्रधान स्त्री आहे, आज राष्ट्रपती आपली स्त्री आहे. काय ती कमी पडते आहे? आणि म्हणून समानता कशाला पाहिजे आणि कशाला समानता म्हणतात? स्त्री स्त्री आहे, पुरुष पुरुष आहे. स्त्रीनी स्त्रीसारखं वागलं पाहिजे, पुरुषांनी पुरुषांसारखं वागलं पाहिजे. कधीही स्त्रीनी मला पुरुषासारखं वागायचं असं म्हणू नये, कधीही पुरुषांनी मला स्त्रीसारखं वागायचं असं ही संसाराची 2 चाकं आहेत. त्यांनी चांगलं चालावं आणि नवीन बीज निर्मिती करावी आणि आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवावी असं मला वाटतं. शेवटी स्त्री कितीही मोठी झाली तरी तिचं मातृत्व कोणी घेणार आहे का? आणि ते कोणाला मिळणार आहे का? नाही मिळणार. तर मातृत्वासाठी या गोष्टी अतिशय आवश्यक आहे आणि स्त्रीने कधीही हे विसरू नये असं मला वाटतं. हो, पण कांचनताई, हे आपल्या पिढीचे विचार झालेत. पण आपण विचार नाही, मी काय बरं म्हणते, आपण आता मी 60च्या वरती सांगते, पण हे विचार आपण नवीन जी आपली पिढी आहे ना, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना म्हणते की आता हे आपले विचार झाले, कोणाला ते ऑर्थोडॉक्स वाटतात, पण याचा आता दुष्परिणाम लोकांना दिसू लागलेत. बघा, एकत्र कुटुंब पद्धती तेव्हाचं वातावरण आणि आता न्यूक्लिअर फॅमिली त्याचं वातावरण किती फरक आहे. मुलांचे विचार कुठे होत चाललेत, कुठे कुठे बदलत चाललेत. का बरं असं होत आहे? पण आता जी 40-50 मधली जी पिढी आहे ना, ज्यांच्या मुली लग्नाच्या होत चालल्यात किंवा 2-4-5 वर्षांनी लग्नाला येणार आहेत, त्या आई वडिलांना आता त्यांचं प्रबोधन घेण्याची, त्यांना काउन्सिलिंग करण्याची गरज आहे की मुलगी कशी वाढवली पाहिजे.
बरोबर आहे, अगदी मुलींना बरोबर. काय तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. शिका ना तुम्ही, खूप शिका, खूप मोठे व्हा, खूप पैसा कमवा, अगदी कबूल आहे. पण तिचं मातृत्व तुम्ही हरवू नका देऊ. तिचं मातृत्व तुम्ही जपवा ते. आणि त्याच्याशिवाय आपला देश वाचणार नाही. आपला देश कुटुंब पद्धतीवरती आपण म्हणजे भरभक्कम पाया आपला कुटुंब पद्धती आहे आणि त्याच्यावरती आज आपला देश उभा आहे. आणि ती कुटुंब पद्धती म्हणजे आपल्या देशाचा पायाच जर आपला कमकुवत होत चालला, कसा देश वाचेल? नाही, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण कांचनताई, आजकाल आपण पाहतोय मुली अविवाहित राहायचा निर्णय घेत आहेत आणि या तरुण मुली तर मूल न होऊ देण्याचा त्यांचा वाढता ट्रेंड दिसतोय हो, सगळीकडे. म्हणून मी तुम्हाला त्याचं तेच सांगितलं की ही आता त्या मुलींना न सांगता मुलींचे जे आई वडील आहे, म्हणजे तेच मला तुम्हाला माझ्या एका विचारायचं होतं. मला काल एका जणांनी प्रश्न विचारला, म्हणजे प्रश्न मला त्यांनी विचारलं की मॅडम, मला ना खूप काहीतरी करावंसं वाटतंय हो. माझी मुलगी आता 12वी झाली, मी पत्रकार आहे. मी म्हटलं की तुम्ही एकच काम करा. म्हटलं मुलांना घडवायचं काम कोण करतं? पहिले आई करते, मग हा, शिक्षक करतात. बरोबर आहे. हा, म्हटलं शिक्षक आणि आई दोघं मिळून पाल्य घडवतात, विद्यार्थी घडवतात, नवीन नागरिक घडवतात. म्हटलं पण ही 40 ते 50 मधली जी आईची पिढी आहे ना, आई वडिलांची पिढी, त्यांना तुम्ही काउन्सिलिंग करा, त्यांच्यासाठी तुम्ही वर्ग घ्या, त्यांना तुम्ही त्याचं महत्व पटवून द्या की तुम्ही मुलींना हे पहिलेपासून सांगा ना, हो तू मोठी हो, खूप पैसा कमव, पण तुला या वयात लग्न केलं पाहिजे. कारण की बघा, ही पण एक करिअर करिअर करिअरच्या मागे आपण धावतोय, तेच सतत तर. करिअरच्या मागे धावतोय. मग मी आता जे उदाहरण सांगितले की राणी लक्ष्मीबाईंनी करिअर नाही केलं, इतके वर्ष होऊन गेले तरी आपण त्यांना मानतोच आहे ना. आणि कशा कशाला आत्ताच्या सिंधुताई सपकाळ, खरं, सांगा बरं, ती आत्ताची ती आपली राणी लक्ष्मीबाईच आहे ना. खरंच मग आहे. तिने काय केवढं मोठं काम करून ठेवलंय त्यांनी. खरंय. 4था वर्ग शिकलेली आहे ती, 4था वर्ग शिकल्या अगदी, होत्या, पण केवढं अगदी. मोठं काम केलंय. मग अशा बायका नाही आहे का? मग हे उदाहरणं आपण समोर ठेवली पाहिजेत आणि हे उदाहरणं त्या आईवडिलांना सांगितले पाहिजे. खरंच याचं प्रबोधन अतिशय आवश्यक आहे. आजकाल मुली लग्न करत नाही म्हणतात, लग्न केल्यानंतर मूल होऊ देणार मूल नाही नाही होय. ना, म्हणतात. नाही ना. की तुम्हाला असं आश्चर्य वाटेल, माझी एक मैत्रीण आहे, तिचा मुलगा ज्या मुलीशी बोलत होता, तिने सांगितलं की किचनलेस फ्लॅट असेल तर मी येईन. बापरे, हॉरिबल आहे किती ना. आनंद मिळतो हो, आपल्या हाताने काही करून खाऊ, केवढा आनंद असतो आपल्याला. खरंच आहे. खरंच आहे. मग हा आनंद त्या आईवडिलांना प्रबोधन पाहिजे आता, की ज्यांच्या 30 ते 50 मधले जे आई वडील आहेत त्यांना प्रबोधन पाहिजे, त्यांना काउन्सिलिंग पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांवरती हे संस्कार करा. नुसता पैसा म्हणजे आयुष्यात सर्वस्व नाही. नाही, पैसा तर नाहीच खूप तर. मिळतो, नशिबात असेल तर खूप असा कोट्यांनी पैसा येतो, पण त्याच्याबरोबर संस्कारही महत्वाचे आहे, संस्कृती महत्वाची आहे. आणि हे संस्कार आणि संस्कृतीचं संवर्धन करणं हे घरातल्या स्त्रीचं आद्य कर्तव्य आहे, एका माईचं आद्य कर्तव्य आहे. आणि खरंच. ते आता लोप होत चाललंय. तर मी काल त्या गृहस्थाला सांगितलं की सर, तुम्ही काही करू नका, शाळांमध्ये, घराघरांमध्ये, वस्त्यांमध्ये तुम्ही असे, तुम्हाला म्हटलं खूप लोक सापडले, सगळ्यांच्या मनात वाटते की नाही हे झालं पाहिजे हो, हे झालं पाहिजे. पण म्हटलं असं सगळ्यांना वाटतं, पण कोणीतरी इनिशिएटिव्ह घेत नाही. तुम्ही घ्या आणि तुम्ही करा हे नक्की. कारण हे आणि वाढायला खरंच आपला नको. त्याच्यावरतीच आपला भारत देश वाचेल. हो, नाही तर ही मनोवृत्ती वाढायला नको. हा, मनोवृत्ती त्याच्यामुळे भारताने की या मधल्या पिढीवरती त्यांना खूप त्यावेळेला करिअर करिअर करिअरचं खूप फॅड होतं आणि त्याच्यामुळे सगळे हे लोप पावत चाललंय. आपण म्हणतो की स्विगी मॅगी कशाला पाहिजे, स्विगी आणि झोमॅटो आपल्या हातचं करून खाऊ घालू शकत नाही. मी आता माझ्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला, त्यांना म्हटलं की तुम्ही प्रश्न नका विचारू त्यांना, त्याची उत्तरं द्या. मॅगी खाऊ नका तर मग काय खा, आपल्या शेवयाचा उपमा नाही खाऊ शकत, घरी केलेला असतो ना. ताजा पुन्हा. मग खूप छान सांगताय तुम्ही. कांचनताई, मनुस्मृतीत स्त्रियांना शूद्रांपेक्षा शूद्र ठरवलं असलं तरी आज बराच संघर्ष करून स्त्रियांनी स्वतःचा विकास केलाय. पण आजही अंधश्रद्धेचा, धर्माचा पगडा कित्येक सुशिक्षित महिलांवर आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमचं काय मत आहे? नाही आहे, पण तो आपण पगडा दूर केला पाहिजे. याच्यामध्ये ना मला असं वाटतं की आपण आपली संस्कृतीचं वाचन केलं पाहिजे. आपण हा, आपले वाचन संस्कृती आपण विसरत चाललोय. कुठे शिवाजी माहितीये, कुठे जिजामाता माहितीये, तर आपण वाचन आपण विसरत चाललोय. तर ते घराघरात वाचन चालू केलं पाहिजे. वाचनाने आपली विचारांची प्रगल्भता वाढते, म्हणजे खोली वाढते आणि त्याच्यानंतर आपण त्या दिशेने आपण विचार करू शकतो. तर हा अंधश्रद्धेचा पगडा काही भागामध्ये आहे, पण नाही असं म्हणू शकणार नाही मी, पण तो दूर केला पाहिजे. तो शिक्षणाने दूर होतो,
कारण की काही काही आता जसं मध्ये मी एका भाषणामध्ये म्हटलं की आपण आपली भारतीय संस्कृती, कोविड आपल्याला आपली भारतीय संस्कृती शिकवून गेला. तुळशीचं झाड आपल्या दरवाजात नाही राहिलं पाहिजे, दिवा लागला पाहिजे, रांगोळी राहिली पाहिजे. तर त्याला सायंटिफिकरित्या आता सिद्ध झालंय ना की तुळस ऑक्सिजन देते. तर तुम्ही जर तुळस दरवाजासमोर ठेवाल तर ऑक्सिजन मिळतो ना तुम्हाला, तुमच्या घरात तुळस असेल तर. तर हे काय वाटतं की नवीन पिढीला ना त्या काची कारणं त्यांना पाहिजे असतात की असं का करावं, का करू नये. तर त्याच्यामध्ये मी सांगते, मी माझ्या मुलांनी पण मला हे प्रश्न विचारले. त्यावेळेला शास्त्र असे सांगते, असे 2 भाग आहेत पुस्तकांचे, आणि त्याच्यामध्ये ना मी ते पुस्तकं वाचली आहेत ताई. आणि म्हणून मी ते पुस्तकं वाचली, मी मुलांना सांगायचे समजावून की नाही हे असं नाही, असं केल्याने असं होतं, असं केल्याने असं होतं. समजा दारासमोर छान रांगोळी असेल, त्याच्यात सुंदर रंग भरले असतील, उदबत्ती लागली असेल, तुळशीचा दिवा असेल, तर समजा येणारा जो आपल्याकडे पाहुणा असतो किंवा येणारा व्यक्ती असतो, त्याच्यात समजा निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्याबद्दलची दुष्ट विचार असतील, त्याच्यात दुष्ट प्रवृत्ती असेल, ते सुंदर रंग, तो दिवा, तो उदबत्तीचा सुवास, हे सगळे पाहून त्याच्या मनातले विचार नष्ट होतात. हे सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं वाचन, आपली संस्कृती, कुठे आपल्याला आपले वेद माहिती नाही आहे, आपले उपनिषद माहिती नाही आहे, तर याचं वाचन आपलं झालं पाहिजे. आणि आपल्या सणवार, आपला इतिहास, याचं सगळ्यांचं आपण संवर्धन केलं पाहिजे. आपण ते आपण वाचून आपल्या नवीन पिढीला आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे पहिले घराघरात बघा सगळे आम्ही आमच्या आजांकडनं गोष्टी ऐकलेल्या आहेत. मग हे पुन्हा सुरू केलं पाहिजे असं मला वाटत नाही का? हे जर आपल्या घरात संध्याकाळी शुभंकरोती झाली पाहिजे, पाढे झाले पाहिजे, रविवारी शनिवारावर एखादं भजन झालं पाहिजे, आजींजवळ मुलांनी गोष्टी ऐकल्या पाहिजे, तर त्याच्यातनं आपले सणवार आपण केले पाहिजे. त्याच्यामध्ये दानाची प्रवृत्ती वाढते. आपल्याकडे जेव्हा जेव्हा आपल्याकडे आपले सणवार असतात, गणपती आहे, महालक्ष्मी आहेत, तर आपल्याकडे येणारे लोक, म्हणजे आपल्याकडे शिजलेलं अन्न आपण लोकांना दिलं पाहिजे, प्रसाद दिला पाहिजे. ही जी वृत्ती तयार होते ना मुलांची, ती त्याच्यातनं तयार होते असं मला वाटतं. की आपले सणवार आपल्याला खूप शिकवून जातात, कळत नकळत संस्कार आपल्या मुलांवरती त्याच्यातनं होत असतात. की नाही, बाहेरचा व्यक्ती आलाय, त्याला प्रसाद दिला पाहिजे, त्याला जेव म्हटलं पाहिजे. तर हे आजकाल हळूहळू लोप पावत चाललंय. मुलांना पण ते लक्षात येतं की आपली आई दिवसभर सकाळ उठून स्वयंपाक करून नैवेद्य करते, मी नैवेद्य केल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं नाही. तर कुठेतरी मनाला संयम येतो ना, की पटकन केलं आणि पटकन तोंडात टाकलं असं होत नाही, की नाही नैवेद्य व्हायचंय. तर हा सुद्धा एक संस्कार मला असं वाटतं घरामध्ये व्हायला पाहिजे. आणि हे सगळं जतन करण्याचं काम स्त्रीचं आहे. स्त्रीने हे काम नक्की आवडीने केलं पाहिजे. जसं तिचं करिअर महत्वाचं आहे ना, तेवढं नाही, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं घरातली संस्कार आणि आपली भारतीय संस्कृती टिकवण्याचं मला वाटतं. या सगळ्या गोष्टींसोबतच स्त्रियांमध्ये आत्मभान येण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक कसे प्रयत्न करायला हवेत असं वाटतं तुम्हाला? म्हणून म्हटलं वाचन केलं पाहिजे, मिसळलं पाहिजे. पहिले आपण पापड शेवया करायचं, एकमेकींकडे हळदी कुंकू बंद होत चालली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा हा ना, हळदी कुंकामध्ये आपण सगळे एकमेकांमध्ये जात होतो. संक्रांत असो, हरतालिका असो, चैत्रगौर असो, एकमेकांकडे जात होतो, गप्पा टप्पा मारत होतो, त्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होत होती. हे किती सगळं बंद होत चालले ना. आणि स्त्री कुठेतरी ओपन झाली, जेव्हा ती नोकरी नसेल करत, पण तिची कुठेतरी किटी पार्टी असेल, कुठेतरी जात असेल, तर ती तिचे विचार तर ती कुठेतरी सांगते ना. आणि मग लोकांच्या विचारातून तू घेत असते आणि कुठेतरी स्वतःची क्षमता पण ओळखायला पाहिजे. स्वतःची क्षमता पण तिने ओळखायला पाहिजे. तिने ओळखता येतं ना. म्हणजे आपण जर घरातच बसून राहिलो तर हे होणार नाही. आणि प्रत्येक स्त्री नोकरी करू शकेल असं पण नाही. पण मी तर आजकाल स्त्रियांना म्हणते की नोकरी द्या, कशाला म्हणता. तुम्हाला अगदी सोपा व्यवसाय तुम्हाला मी सांगते. तुमच्याकडे प्रत्येकाकडे गच्ची आहे, प्रत्येकाकडे अंगण आहे, काही नाही तर गॅलरी तरी आहे. छान आपल्या घरात सुंदर भाज्या तयार कराव्या. समजा एखादी फ्लॅट स्कीम असेल, त्याच्यामध्ये समजा जर 50 लोक राहत असतील, 5 जण सांबारात पिकवावा, 5 जणांनी मेथी पिकवावी, 5 जणांनी पालक पिकवावी, 5 जणांनी टमाटर, नंतर मिरच्या, आणि त्याची देवाणघेवाण करावी. सगळं सुंदर भाज्या तुम्हाला मिळतील. तुम्ही बाहेरचं विषयुक्त खाताय, विषमुक्त खा तुम्ही. असं व्यवसाय तर व्यवसायही होतो, कुटुंबाला तुम्ही सकस अन्न पुरवता. किती छान आहे. आपला वेळ त्याच्यात किती जातो. म्हटलं बीजांकुर
आपल्याला एखादं नवीन जेव्हा येतं, आपलं बाळ जन्माला येतं, आपला किती वेळ एक छोटस बाळ पूर्ण घर नाचवतं, आहे की नाही, खरंय. बाळ जन्माला आल्यानंतर. तर तसंच मातीचं पण आहे. मातीने दिलेला तो जन्म असतो. पहिले 2 पानं फुटतात, मग 4 फुटतात, मग त्याला फूल येतं, मग फळ येतं. किती आनंद असतो ते बघण्यामध्ये. खरंय. तर बायकांनी हा सुद्धा समजा जर घरबसल्या हा व्यवसाय म्हणून एक छंद म्हणून जोपासला, तर त्याच्यात सुद्धा तिचा आत्मबल वाढेल, ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रता होईल. आणि कुठल्याही कामाची मला असं वाटतं की लाज मानू नये, की बापरे मी हे करू का, मी इतकी शिकली आहे. मग शिकली आहे तर मला अजून मी म्हणते की आजकाल इतके हॉस्टेल्स आहेत, ते मुली फक्त एकट्या राहतात, आई वडिलांपासून दूर राहतात. त्यांनाही कुठेतरी काउन्सिलिंग नको, पण त्यांना कुठेतरी गप्पा मारायला पाहिजे. मी हा प्रयोग माझ्या शाळेमध्ये केला, हम्म, हम्म, हम्म. की आजकाल सगळ्या घरांमध्ये आजी आजोबा एकटे आहेत आणि हॉस्टेलमध्ये मुली एकट्या आहेत. हम्म, हम्म, मी हम्म. म्हणायची ते आजी आजोबा तुम्हाला करमत नाही ना, तुम्ही माझ्या हॉस्टेलमध्ये या, मुलींची गप्पा मारा, हा, छान त्यांचा बरोबर. वेळ जायचा. हा. किती म्हणजे आपण म्हटलं तर कितीतरी असे अनेक असे दरवाजे उघडे आहेत आपल्याला, की आपण फक्त गेलं पाहिजे. आणि त्या मुलींशी गप्पा मारता मारता आमच्या लक्षात आलं की कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कुठे काय प्रॉब्लेम आहे, त्यांना कोणाला काय काउन्सिलिंग पाहिजे आहे. आणि अशा मुली पण आपल्या आई वडिलांपेक्षा आजी आजोबांच्या नात्याला जास्ती प्रेफरन्स तिथे जास्त अगदी अगदी उकलतात. खरंय. तर हे नातं वेगळंच असतं ना, आजी आजोबा, आत्या मावशी आणि हे. तर असं सुद्धा म्हणजे स्त्री मला आता काय करायचं बा, मला कंटाळा घरी बसे, असं न करता प्रत्येक स्त्रीने जर अशी धडपड केली ना, आणि पैसा हेच काही आयुष्याचं सर्व हे नाही या, कुठेतरी आपला वेळ चांगला जावा, आपल्या बुद्धीला चालना मिळावी, आणि आपणही कुठेतरी आत्मविश्वास त्याच्यात आपल्याला निर्माण होतो की नाही, तेच आपण हा, हे करू तेच शकतो. आत्मविश्वास महत्वाचा आहे. खूप छान. आणि अशा अनेक समाजामध्ये असं आहे की जिथे आपण खरंच जाऊ शकतो, धडपडू शकतो. एक सांगते आता, खुशाल ढाक म्हणून आहे, त्याला आम्ही सेवा सदन त्याला रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार दिला. तो मुलगा काय काम करतो माहिती का, हो. की रस्त्यावरचे प्लास्टिक जे वेचतात ना, त्या मुलांसाठी तो काम करतो. आम्ही त्याला पुरस्कार दिला. त्याच्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, आणि त्या मुलींना आता व्यवसाय मिळायला लागला. मग तिथे जावं कोणाला जर, मग मी तिथे पुष्कळ जणींना पाठवलं की त्यांना इंग्लिश शिकायचं त्या मुलींना. तू जा बाबा इंग्लिश शिकव, तुझा घरी वेळ जाते ना, तू तिथे जा, त्यांना इंग्लिश शिकव. कोणाला खेळ येत असेल, कोणाला शिवण येत असेल, तुम्ही तिथे जा, आपली कला त्यांना द्या, तुमचा वेळ चांगला घालवा. असे अनेक अनेक उपक्रम समाजामध्ये आहे, अनेक वस्ती आहेत, आणि अनेक काम आहे. आपलं आयुष्य कमी पडेल इतकं समाजामध्ये खरंय. काम आहे. खरं तर इच्छा पाहिजे फक्त. इच्छा पाहिजे. कांचनने तुम्ही मगाशी सांगितलं आज जागतिक महिला दिवस आहे, की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. 21व्या शतकात यशाची एकीकडे शिखरं गाठत असतानाही आजही महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमी झालं नाहीये. आताच काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेटमध्ये शिवशाहीच्या बसमध्ये मुलीवर बलात्कार झाला. सायबर क्राईम तसंच मुलींचा व्यापार होताना दिसतोय. अशा सुन्न करणाऱ्या घटना सारख्या अवतीभोवती घडत असतात. आपल्या समाजातील संवेदनशीलता संपली आहे का असं वाटतं का तुम्हाला? त्यांना शिक्षा कशी व्हायला पाहिजे की त्यांना बिलकुल, अगदी. कायद्याची भीती आहे? सांगा बरं. मला कायद्याचा बिलकुल धाक असं नाही वाट हं? कायद्याचा धाक नाही द्यायला ना, मला असं वाटतं, म्हणजे मी सॉरी टू से, पण कधी कधी मला असं वाटतं की जेव्हा निर्भयासारखे हत्याकांड घडतात ना, तेव्हा असं वाटतं की आपण केवळ आपल्या मुलीलाच का म्हणतो की 7 नंतर तू कुठे होती, मुलाला का नाही म्हणत. आणि पुन्हा मी जे म्हटलं ना की याचा संबंध आपल्या आहाराशी आहे, नक्कीच आहाराशी आहे आपल्या. आणि आपण जेव्हा मुलीला म्हणतो ना, अगं तू कुठे गेली होती, तसंच मुलालाही विचारलं पाहिजे की अरे तू कुठे गेला होता, तुझे व्हॉट्सअपचे मित्रमैत्रिणी कोण आहेत. आणि आजकाल घराघरातला संवाद शून्य होत चाललाय, संपलेला आहे. खरं आहे अगदी. माणूस महाग झाला आणि पैसा स्वस्त स्वस्त झालाय. झाला. सगळ्यांजवळ खूप अमाप पैसा आहे. मुलं पटकन मागतात पैसा, आई बाप त्याला पैसा पुरवतात. एकच मुलगा असतो, एकच मुलगी असते, मग त्याला किती देऊन किती नाही असं होतं. पण त्याच्यासाठी ते आई वडील त्यांना वेळ देत नाही, विचारत नाही की काय शाळेत काय झालं, कॉलेजमध्ये काय झालं, तुझी कोण मैत्रीण आहे, तुझे व्हॉट्सअपचे मित्र कोण आहेत, इंस्टाग्राम म्हणजे काय असं, मला शिकवतो का तू, मला येत नाही पण मला शिकवतो का. हा वेळ आई वडिलांनी मुलांना द्यायला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे, तर मुलांच्या मनामध्ये अशा विकृती निर्माण होणार नाहीत. आणि कायदा तर मला तर असं वाटतं की आपला कायदा खूप कमी पडतोय. ज्या वेळेला कळतं ना की यांनी बलात्कार केला, त्याला चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे. काहीही नाही, चौकात जर 4-5 लोक असे फाशी गेले ना, तर त्यांची हिंमत होणार नाही पुन्हा की मी एखाद्या बाईला किंवा एखाद्या मुलीला हात लावू म्हणून.
असा असा कायदा सरकारने करायला पाहिजे की डायरेक्ट त्याला फाशी, काही नाही, कोर्ट कचेरी नाही, वकील नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. गुन्हा सिद्ध झाला बस डायरेक्ट फाशी द्या, चौकामध्ये फाशी द्या त्याला. असे 2-4 बळी पडले की पुन्हा कोणी हिंमत करणार नाही. आणि याच्यामध्ये तर आई वडिलांचा हा मुलांशी असणारा संवाद साधला गेला पाहिजे. मुलांमध्ये काही विकृती तयार होते, का निर्माण होते, एक तर मोबाईलमध्ये आपण जे पाहतो, मुलगा काय पाहतो हे कळत नाही आपल्याला. हे लक्षात आलं पाहिजे की मुलं मोबाईलमध्ये काय बघतात, इंस्टाग्रामवरती काय बघतात. म्हणजे मोबाईलचे जेवढे फायदे आहे ना त्याच्यापेक्षा गैरफायदे जास्ती घेतात आहे मुलं. आणि मोबाईल म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मुलगा 2 वर्ष झालेला आहे, मैत्रिणीची मुलगी, तिने अजून त्याला स्क्रीन दिला नाही पाहिला. म्हटलं गो तुझा तर जागतिक सत्कार व्हायला पाहिजे. कारण आजकाल आया लोक आधी लहानपणी त्याला फोन देतात, आपले कामं करतात, पहिले कुठे मोबाईल, मला पहिले कुठे मोबाईल, पण पहिले आई त्याला गोष्ट सांगायची, चूकावची गोष्ट सांगायची, एखादं गाणं म्हणायची. आता हे सगळे कामं मोबाईल करतात, मोबाईल गोष्ट सांगतो आणि तो मुलगा जातो. हे व्हायला नको. हे आपण त्याच्या अति आहारी चालूय असं मला वाटतं की हे आहारी न जाता आपलं जे जुनं ते सोनं आपण पुन्हा आईनी गावचे घास याला घालवायला त्याच्या, आणि आईचं अटॅचमेंट त्याच्यामुळे वाढतं ना. हे अटॅचमेंट लहानपणापासून वाढलं तर त्याला पण हिंमत होणार नाही ना. 5वी-6वीला मुलांजवळ आई शुभम करती म्हणताना आई आणि मुलांचे संवाद व्हायचे की नाही, जेवताना संवाद व्हायचे, आई गरम पोळी करून वाढायची. तर त्याच्यामुळे हा जो संवाद होता घरातला, किंवा हे जे नात्यांची घट्ट वीण तेव्हा ती तयार व्हायची, ती थोडी सैल झाली असं मला वाटायला लागलं. आणि हे पुन्हा आपल्याला व्हायला पाहिजे, आणि हे पुन्हा आईच करू शकते, घरातली स्त्रीच करू शकते. खरंच आहे. आणि कांचन, ते आज आपण समाजामध्ये वावरताना, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, तसं घरात स्त्री वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. या निरनिराळ्या भूमिका बजावत असताना त्यानुसार तिला वारंवार बदलावं लागतं. हे सगळं करत असताना स्त्रीला जपणं, व्यक्तिमत्व जपणं हे सुद्धा एक आव्हान असतं तिच्यासमोर. वेगवेगळे रोल करत असताना स्त्रीने स्वतःमध्ये काय बदल घडवून आणायला पाहिजे तसं वाटतं तुम्हाला? नाही, स्त्री वेगवेगळी भूमिका तर तयार होतेच, म्हणजे तिला करावी लागते. तिने स्वतःमध्ये मला असं म्हणजे खूप, पुन्हा मी म्हणते की तिने आईची भूमिका आपली खूप कठोर करायला पाहिजे. आणि तिने कुठेही शांताबाई राहायला नको, म्हणजे कुठे अन्याय तिने सहन करून घ्यायला नको. मग ते कॉर्पोरेट ऑफिस असो, आणि सगळे कायदे कानून झालेले आहेत, आणि तिने तिथे आवाज उठवला पाहिजे. तिने तिथे शांताबाई न होता तिने तिथे दुर्गेचा अवतार धारण केला पाहिजे, की म्हणजे तो पुरुष पुन्हा कोणाच्या वाटी जाणार नाही. हे खूप महत्वाचं सांगितलं. तिने शांताबाई न राहता दुर्गेचा अवतार तिने धारण केला पाहिजे, आणि आवाज उठवला पाहिजे, का अन्याय सहन करून घ्यायचा. म्हणजे त्या पुरुषाच्या मनातली जी वृत्ती असेल, पुष्कळ ठिकाणी असं बघायला मिळतं आपल्याला ना, की मग त्या बायका शांत बसतात, माझी नोकरी जाईल, मला कसं होईल. पण असं तिने राहायला नको. तिच्या मागे लॉ आहे, तिच्या मागे सगळ्या स्त्री संघटना आहेत, तिने त्याच्यावरती विरुद्ध आवाज उठवायलाच पाहिजे. याच्यासाठी माहिती ती वस्ती जी दत्तक घेतली होती ना, माझ्या घरातली बाई काम करायची, अजूनही माझ्याकडे काम करते. ती सतत मला रोज म्हणायची की ताई, आज माझ्या नवऱ्याने म्हणजे खायला नसायचं, की पैसे सगळे नवरा घेऊन द्यायचे. मी तिला एक दिवस म्हटलं की बघ मायबाई, उद्या तुझा नवरानं तुलाही विकेल, पण तो दारू पिल, तू का जात नाही कोतवालीमध्ये, तू जा ना. नाही जी, लोक काय म्हणतील, नाही जी हे काय म्हणतील. म्हटलं नातेवाईक म्हणजे कोण असतं ग? तुझेच आजूबाजूचे लोक, तुझे नातेवाईक, ते तुला येऊन जेवू घालतात का? जेव्हा तुझा नवरा तुला मारतो तर कोणी येतं का? एक दिवस तिचा करत आपल्याला माहेरचं असं कौतुक असं, माहेरचा तांब्याचा हांडा तो विकायला निघाला. मग त्याला माझे शब्द आठवले, मग ती माझ्याकडे आली. मी तिला म्हटलं तू नवऱ्याची कंप्लेंट कर. नवऱ्याची कंप्लेंट केली. तिच्या नवऱ्याला मी व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं. त्याचं तो तिथे 6 महिने राहिला, त्याचं व्यसन सुटलं, खरंच सुटलं. आणि नंतर तो जेव्हा आला ना, तेव्हा त्याला तिची म्हणजे तो स्वयंपाक करायचा आणि ही कामं करायची. आणि एकदा, आणि या उदाहरणावरूनच आम्ही ती वस्ती दत्तक घेतली, त्या वस्तीमध्ये हा कार्यक्रम राबवला. तर असं कोणीतरी मॉरल तिच्या पाठीमागे राहायला पाहिजे. आणि हे जर मॉरल तिला मिळालं त्या स्त्रीला, तर मला असं वाटतं की ती पण, तिच्यामध्ये दुर्गेचा अवतार आहे, ती पण स्वतः खंबीर उभी राहू शकते. म्हणजे पण त्याच्यासाठी तिने थोडीशी वाचा फोडली पाहिजे, सहन नको करायला तिने. ते महत्वाचं आहे.
थोडा पर्सनल प्रश्न, या तुमच्या सर्व प्रवासात नितीनजींची साथ तुम्हाला नेहमी मिळते का? खूप मिळते, ते खूप तुम्हाला मिळते. समजावून घेतात का? त्यांचा हो. सपोर्ट कसा असतो? मला मी इतकी मोठी याचं कारण त्यांचं एक वाक्य सांगायचं आहे, गरजच नाहीये. टेक युअर ओन डिसिजन अँड गो अहेड. ते मला म्हणायचे की नाही, मला तू काही सांग, यू टेक युअर ओन डिसिजन, गो अहेड. तू तुझा निर्णय घे, चुकलं तर मी आहे तुझ्या पाठीशी. मला कधीच त्यांनी, आणि आता ह्या पिशव्यांचा व्यवसाय आम्ही करतो आहे ताई, तुम्हाला अगदीच खरं सांगते की आतापर्यंत आमच्या पिशव्या चांगल्या व्हायचं कारण आणि आमचं जे मॉरल आहे तर सगळं नितीनची आहे, मोटिवेशन त्यांचं आहे. कुठेही चांगली पिशवी असेल तर ते घेऊन येतात. कांचन बघ किती सुंदर पिशवी केली आहे, तुम्ही असं करू शकता का, हे बंद असं लावू शकता का. पिशवी दाखवली की त्याच्यात 10 चुका काढतात. हे असं व्यवस्थित झालं नाही, घडी नीट झालेली नाही, बंद नीट लागले नाही, एक वरती आहे एक खाली आहे, असं सतत ते सांगून सांगून त्यांनी आता आमच्या बॅग्स खूप सुंदर आता मार्केटमध्ये आल्यात. आम्ही करू शकतो आणि जशी आम्हाला तुम्ही बॅग सांगाल तशी आम्ही बॅग देऊ शकतो. अरे वा. आता कॉन्फिडन्स जो आलाय तो त्याचं मोटिवेशन नितीनजी आहे. नितीनजी का त्याच्यानंतर शेतीविषयी काही असेल, त्यांनी काही चांगलं बघितलं असेल तर मला लागलीच सांगतात, त्या माणसाची ओळख करून देतात. माझ्या सगळ्याचं मोटिवेशन नितीनजी आहे. त्यांचं एक वाक्य अगदी सुरुवातीपासून त्याला मला म्हणायचे की कांचन, यू टेक युअर ओन डिसिजन अँड गो अहेड. चुकलं तुम्ही आहो. कांचनजी, आज महिला दिनी तुम्ही काय संदेश द्याल आपल्या सगळ्या मैत्रिणींना? मी माझ्या नवीन पिढीला म्हणा किंवा ज्या माझ्या मैत्रिणी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही खूप शिका, खूप मोठं व्हा, खूप पैसा कमवा, पण आपलं मातृत्व तुम्ही विसरू नका. तुम्हाला नवीन पिढी घडवायची आहे आणि आपला भारत देश कुटुंब व्यवस्थेवरती आधारित आहे. आपल्या भारताची कुटुंब व्यवस्था चांगली आहे म्हणून आपला भारत देश चांगला आहे. आणि म्हणून मागच्या पूर्ण वर्षभरात सगळ्या संस्थांनी कुटुंब प्रबोधन हा विषय घेऊन आपल्या भारत देशाला, आपल्या कुटुंब व्यवस्थेला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. मी नवीन पिढीला, ज्या महिला खरंच म्हणजे मोठ्या ऑफिसर आहेत, खूप पैसा मिळवतात, मोठ्या पदावरती आहे, त्यांना मी एवढं मनापासून, अगदी मनापासून सांगेन की मैत्रिणींनो, जागतिक महिला दिनाने तुम्हाला हाच संदेश देईन की तुम्ही खूप मोठ्या व्हा, पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये शिरता ना, आता घराला उंबरठे नाही राहिलेत. पहिले आपल्या घराला उंबरठा होता आणि त्या उंबरठ्याच्या बाहेर आपण आपली चप्पल काढून आपण घरात प्रवेश करत होतो. तसंच त्या उंबरठ्याच्या बाहेर तुमचा मान मरातब, तुमचा पैसा, तुमचा मान, तुमचं सगळं बाहेर काढून ठेवा आणि त्या घरामध्ये प्रवेश करताना एक चांगली गृहिणी, एक चांगली आई, एक चांगली सून, एक चांगली सासू असं म्हणून तुम्ही त्या घरामध्ये कुटुंब प्रमुख, त्या घरातली लक्ष्मी म्हणून तुम्ही त्या घरात प्रवेश करा. बघा तुमचं कुटुंब फळफळायला येतं की नाही. आणि असं जर प्रत्येक स्त्रीनी जर असं केलं तर मला असं वाटतं की पुन्हा आपला भारत देश चांगल्या मार्गपथावरती व्हायला वेळ लागणार नाही. आणि सगळं आपल्या हातामध्ये, स्त्रीच्या हातामध्ये आहे, एका महिलेच्या हातामध्ये आहे आणि एका कुटुंब प्रमुख स्त्रीच्या हातामध्ये आहे. एवढं जर प्रत्येक महिलेनी जर लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं की पुन्हा शिवाजी निर्माण करण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही. आपण जिजामाता होऊच. खूप खूप सुरेख संदेश दिला. अगदी 1 मिनिटाचा राऊंड आहे शेवटचा, रॅपिड फायर राऊंड घ्यायचा मी ना, एका मिनिटाचा अगदी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्नी की नातवांची आजी, कोणता रोल जास्त आवडतो? नातवांची आजी. नागपूर की दिल्ली, कुठलं शहर आवडतं जास्ती? नागपूर. नागपूरचे तर्री पोहे की दिल्लीचे छोले भटुरे? तर्री पोहे. मिस्टरांसोबत कधी भांडण होतं का कांचनताई? पहिले 5 वर्ष खूप झाले, आता भांडायला वेळच मिळत नाही. भांडण मिटल्यावर आधी सॉरी कोण म्हणतं, तर भांडायचा प्रश्नच नाही. भांडायचा की आम्हाला इतका कमी वेळ मिळतो की शेवटी आम्ही पहिले 2-3 वर्ष ठरवून टाकलं की एक रागवला तर एकाने शांत बसायचं, दुसरा ते आम्ही शांत बसायचं, ऐकून घ्यायचं आणि भांडण मिटून टाकायचं. आणि आता तर त्यालाही वेळ मिळत नाही. राजकारणातलं आवडतं व्यक्तिमत्व? मला सुषमा स्वराज खूप आवडायचं. खरंच. पण त्याच्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सुषमाजी जेव्हा होत्या तेव्हा सुषमाजी नागपुरात आल्या होत्या आणि सुषमाजी मला म्हणा की अरे कांचन, नितीन कुछ टाइम वाइम देता है की नहीं आपको? मी म्हटलं की काय सुषमाजी, कुछ भी क्वेश्चन मुझे पूछ रहे आप. तर त्यांनी मला इतकं मार्मिक सांगितलं की कांचनजी, मला ते कांचनाच म्हणायचे की कांचन, मैं एक मिनिस्टर हो लेकिन मैं मेरे बेटी को हर फ्राइडे 3 घंटा देती हूँ.
वो 3 घंटा में ना मेरा पति रहता, ना कोई रहता, ना राजकारण रहता। हर फ्राइडे 6 से 10 तक उसको पानी पूरी खाने के लिए जाना हो या मॉल में जाना हो या शॉपिंग करनी हो, हम साथ में रहते हैं. आणि सेम आता बासुरी स्वराजला मी बोलावलं होतं, तर तेव्हा तिने तेच सांगितलं हो. की माझ्या आईने मला असे 3 तास इतकं आमचं घट्ट नातं होतं की म्हणून म्हणजे आमची दोघींची खूप छान नात्यांची वीण होती. किती छान. आणि भावी पंतप्रधान म्हणून म्हणून कोणाकडे पाहायला आवडेल? नाही, याचं उत्तर मी देत नाही. तुमचा आदर्श कोण? हा, आदर्श तुमचा कोण? कशाबद्दल म्हणजे? आदर्श म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती आदर्श म्हणून असते. कोणाच्या डोळ्यासमोर आई असते, कोणाच्या डोळ्यासमोर सासू असते, कोणाच्या डोळ्यासमोर मोठी बहीण असते. तसं माझ्या डोळ्यासमोर नितीनजी. हा, आणि ते तेवढेच कुटुंब प्रमुख आहे, हो, कुटुंब हो. बसेल आहे, तुमच्याच काय राजकारणात पण आमच्या पण आहे, डोळ्यासमोर नितीनजीच आहेत. समाजकारणात पण आहे, खरंच आहे. सगळीकडे आहेत. खरंच आहे. म्हणजे घरात नातवाला बरं नसेल तर असं होत नाही की 4 फोन नाही आलेत. इतक्या कामातून त्यांना व्यस्ततेतून बरोबर डॉक्टरला गेले का, औषध आणलं का, फोन करू का, इतकं सगळं ते लक्ष देतात. किती छान. तुमचा आवडता हिरो? हिरो किंवा हिरोईन? हेमा मालिनी. तुमचा आवडता छंद? असं मला गाणं म्हणायला खूप आवडतं, विणायला खूप आवडतं. अच्छा, क्या बात. आज पण गाणं. सध्या याच्यात वेळ मिळत नाही, हे पण तेवढे सत्य आहे. हो, कांचनताई, तुमच्याशी गप्पा करून खूप खूप छान वाटलं. महिलांनी आत्मनिर्भर राहून स्वतःचा आत्मसन्मान कसा वाढवावा याची तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली. खरंच. तुम्ही खूप अनुभव संपन्न आहात. तेव्हा सर्व मैत्रिणींनो, हे शतक तुमचे आहे. संधी गमावू नका, संधीचं सोनं करा, स्वतःला सिद्ध करा. कांचनताई, तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळ काढला. खूप खूप मनापासून धन्यवाद. एखादं कडवं म्हणता का गाण्याचं? समारोप करायचा की नाही? घरों घरों में बने जिजाऊ, घरों घरों में बने जिजाऊ, हर घर में शिवराय, केशव के यह हिंदू राष्ट्र का वचन व्यर्थ ना जाए, वचन व्यर्थ ना जाए. धन्यवाद. वा वा वा, खूप छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.